नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझे नाव स्वाती आहे। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाच्या वळणाची गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट आहे 5 वर्षापूर्वीची। माझा नवरा सुनील माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा होता। आम्ही एका भाड्याच्या घरात राहत होतो। सुनील रिक्षा चालवायचा आणि रात्रंदिवस कष्ट करायचा। सुरुवातीला सर्व काही छान होतं, पण काही दिवसांनी तो विचित्र वागू लागला। वेळेवर घरी येईना, घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागला। वेळेवर घरी येईना आणि मला शंका आली, पण तो काही सांगायला तयार नव्हता। फक्त म्हणायचा, तुला काय कमी आहे, मला त्रास देऊ नको। एके रात्री मी झोपेत असताना तो मागून आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली। बऱ्याच दिवसांनी तो माझ्याजवळ झोपायला आला होता। मला वाटले कदाचित तो कामाच्या तणावात होता। मी त्याला त्रास न देण्याचा निश्चय केला आणि घरची सर्व कामे स्वतःहून पाहू लागले। एक दिवस सुनील म्हणाला, मी आज रात्री मित्रांसोबत बाहेर जात आहे। मी घरी एकटीच होते। झोपताना खूप भीती वाटली, म्हणून मी शेजारी रेणुकाला बोलावले, पण ती म्हणाली, माझा नवरा दारू पिऊन आलाय, मी येऊ शकत नाही, पण मी माझा मुलगा कुणालला पाठवते। कुणाल 18 वर्षाचा होता। तो पुस्तके घेऊन आला आणि म्हणाला, आंटी तुम्ही झोपा, मी अभ्यास करतो। मी दिवसभराच्या कामाने थकून झोपले। अर्धवट झोपेत मला जाणवले की कोणीतरी माझ्या केसावरून गालावरून हलकेच हात फिरवत आहे। मी डोळे उघडले। कुणाल माझ्याजवळ बसला होता। मी चमकून विचारलं, काय करतोयस तू? तो घाबरला, आंटी तुमचे केस डोळ्यात आले होते म्हणून काढत होतो, काही वाईट नाही केले। मी काही बोलले नाही, पण मनात अस्वस्थता होती। पुन्हा झोपेत एक स्वप्न पडले। त्यात कुणाल माझ्या जवळ येत होता, पण सकाळी उठल्यावर माझे अंग दुखत होते। मला शंका आली। मी कुणालला विचारले, तो काही सांगेना। मग मी एक प्लॅन केला। दुसऱ्यांदा सुनील बाहेर गेला तेव्हा मी पुन्हा कुणालला बोलावले, पण यावेळी मी जागे राहण्याचे ठरवले। तसंच झालं। कुणाल उठला आणि माझ्याजवळ आला तेव्हाच मी डोळे उघडले। तो घाबरला। मी त्याला हळुवारपणे समजावले की हे चुकीचं आहे। त्याने माफी मागितली। मी ही गोष्ट त्याच्या आई रेणुकाला सांगितली। तिने त्याला समज दिली। कुणाल लहान होता, त्याला चुकीची ओढ लागली होती। मी त्याला माफ केलं, पण खरा धक्का वेगळाच होता। एक दिवस सुनील आंघोळ करत असताना मी त्याचा मोबाईल पाहिला। त्यात एका मुलीबरोबर त्याचे हॉटेलचे फोटो होते। मी त्याला विचारणार तो बाहेर आला आणि फोन घेऊन निघून गेला। एके दिवशी मी त्याच्या पाठीमागे तो एका कॅफेजवळ एका उंच गोरी मुलीची वाट पाहत होता। ती आली आणि दोघे हातात हात घालून आत गेले। माझे डोळे भरून आले। मी तिथेच थांबले। काही दिवसांनी तो म्हणाला, मला मित्रांसोबत 4 दिवस फिरायला जायचं आहे। मी होकार दिला, पण 4 दिवसानंतर तो परत आला नाही। उलट बातमी आली की त्याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याने त्या मुलीला फिरायला घेऊन एका कड्यावरून ढकलून दिलं होतं। ती मुलगी गेली। सुनील आता कधी सुटणार नाही। मला खूप राग आला। त्याने माझ्याशी खोटं बोलला, माझा विश्वासघात केला आणि एका निरपराध मुलीचा जीव घेतला। मी त्याला भेटायलाही गेली नाही, सरळ माझ्या आई वडिलांकडे परत आले। आता मी माझ्या आई वडिलांसोबत राहते। मी स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला आहे आणि आई वडिलांनीही हातभार लावला। माझे आयुष्य आता शांत चालू आहे। रात्री झोपताना कधी कधी कुणालची आठवण येते। मला वाटते त्याला मार खाऊ घालण्याची खंत होती। तो फक्त एक भाबडा मुलगा होता, पण आता मी माझ्या पायावर उभी आहे। हाच माझा नवा विश्वास आहे। स्वातीचा विश्वास हळूहळू भरभराटीला येऊ लागला। सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू केलेले हातभाराचे काम आता एका छोट्या बुटीकमध्ये रूपांतरित झाले होते। आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि तिच्या मेहनतीने तिने स्वतःची ओळख निर्माण केली होती। तिच्या बुटीकमध्ये हाताने बनवलेल्या साड्या, दागिने आणि हस्तकला विक्रीसाठी ठेवण्यात आली होती। ग्राहकही समाधानी होते, पण अजूनही काहीतरी कमी होते। तिच्या मनातील रिकामपण व्यवसायाने भरून येत नव्हतं। रात्रीच्या वेळेस तिला शांत, एकटे जाणवत असे। एके दिवशी दुपारच्या सुमारास बुटीकमध्ये एक युवक आला। तो उंच, सरळ, मोकळ्या डोळांचा आणि हातात काही नवीन डिझाईनची कागदपत्रे घेऊन होता। स्वातीने त्याच्याकडे पाहिलं। तो कुणाल होता, पण आता तो तसा लहानसा दिसत नव्हता। त्याच्या चेहऱ्यावर प्रौढत्व होते, डोळ्यात आत्मविश्वास होता आणि हातात एक छोटीशी फाईल होती। आंटी, स्वाती, मी कुणाल, तो हसरा चेहरा करत म्हणाला। स्वाती थोडीशी खाली बघत म्हणाली, हो, ओळखलं, कसा आहेस? मी छान आहे। आईने सांगितलं की तुम्ही हा बुटीक सुरू केलाय। मी नुकताच डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला। काही नवीन डिझाईन्स तुम्हाला दाखवायची होते। त्याने फाईल समोर ठेवली। स्वातीने डिझाईन बघितली। ती खरोखरच सुंदर होती। पारंपरिकतेत आधुनिक तिचा मिलाप, अगदी तिच्या आवडीची शैली खूप छान आहे।
कुणाल, ही डिझाईन तू स्वतः बनवलीस? स्वातीने विचारले. हो, मला वाटले जर तुम्हाला आवडल्या तर इथे विक्रीसाठी ठेवू शकतो. मी इतरही करतो, डिझायनिंग ही माझी आवड आहे, तो नम्रपणे म्हणाला. स्वातीने सगळी डिझाईन्स पाहिले. प्रत्येकात वेगळेपण होतं. तिची नजर एका खास डिझाईनवर थांबली. एक सुंदर नक्षीदार मंगळसूत्र ज्यात साधेपणा होता पण आकर्षण होतं. हे खास आहे, याची काही कथा आहे का? स्वातीने विचारलं. कुणाल थोडा शांत झाला. म्हणाला, हो, या डिझाईनची प्रेरणा एका स्त्रीपासून आली जिने स्वतःच्या जिद्दीने सर्व काही पुन्हा उभारलं. ती स्त्री तुम्ही आहात. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. ती क्षणभर गप्प बसली. खूप दिवसानंतर कोणीतरी मला असं कौतुक दिलं, ती हळू म्हणाली. त्या दिवसापासून कुणाल आता नियमितपणे बुटीकला येऊ लागला. तो फक्त डिझाईन आणण्यासाठी नव्हे तर स्वातीच्या बोलण्यासाठी, तिच्यासोबत कॉफी पिण्यासाठी, बागेत फिरायला जाण्यासाठी योग्य येऊ लागला. स्वातीच्या मनातही त्याच्याबद्दल एक वेगळी सहजता निर्माण झाली होती. एके संध्याकाळी बुटीक बंद केल्यावर ते दोघे जवळच्या गार्डनमध्ये फिरत होते. सूर्यास्ताची सोनेरी किरणे स्वातीच्या चेहऱ्यावर पडत होती. कुणाल तिच्याकडे पाहत होता. तुम्हाला माहित आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो होतो तेव्हा तुमचा तो आत्मविश्वास, ती उंची, ती चाल, मी माझ्या डोळ्यात अनेक सुंदर गोष्टी बघितल्या, पण तुम्ही सगळ्यात वेगळे आहात. कुणाल म्हणाला. स्वाती हसली. लहान मुलं मोठ्या गोष्टी बोलायला लागतील. तिने हलका टोमणा मारला. मी लहान नाहीये स्वाती, मी आता 24 वर्षाचा झालोय. तुम्ही जे काही सहन केलं ते मी पाहिलं. तुम्ही मला पहिल्यांदा मारला होता तेव्हा मी घाबरलो होतो, पण आता मला कळतंय ते योग्यच होतं. पण आज जे मी बोलतोय ते तुमच्यासाठी मनापासून. स्वातीने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात आता त्याच्याबद्दल आदर होता आणि हो, एक वेगळा आकर्षणही, पण तिला संकोच वाटत होता. कुणाल, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. माझा भूतकाळ आहे. तू नुकताच जीवन सुरू केलंय. तुला योग्य मुलगी मिळेल. स्वातीने सांगितले. मला तुम्ही हवे आहात. मोठेपणा ही फक्त संस्था आहे, संख्या आहे. भूतकाळ प्रत्येकाचा असतो, पण प्रेमाला तारीख नसते, वय नसते. कुणाल तिच्या जवळ येत म्हणाला. स्वातीच्या मनातले बांध कमी झाले. ती कुणालच्या खांद्यावर डोके ठेवून उभी राहिली. त्या क्षणी सूर्यास्त आला होता, पण त्याच्या आयुष्यात नव्या प्रकाशाचा उगम झाला होता. पुढचे काही महिने असेच गेले. कुणाल आता स्वातीच्या बुटीकचा एक भाग बनला होता. त्याची डिझाईन्स ग्राहकांना खूप आवडू लागली. बुटीकचे नाव लौकिक वाढले. स्वातीचे आईवडीलही कुणालवर प्रसन्न होते. कुणालची आई रेणुकाही या नात्याला पाठिंबा देत होती. एके रात्री स्वाती आणि कुणाल छतावर बसले होते. जुन्या रात्रीच्या प्रकाशात स्वातीचा चेहरा चमकत होता. कुणालने तिचा हात हातात घेतला. स्वाती, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. हा प्रस्ताव नाही, विनंती आहे. माझ्या आयुष्यात तुम्ही आलात तेव्हापासून मी पूर्ण झालो. तुम्ही मला प्रेम करायला शिकवलं, संयम शिकवला, आदर शिकवला. तुमच्याशिवाय माझी कल्पनाच नाही. कुणालने हळुवारपणे सांगितले. स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे प्रेमळ अश्रू होते. तिने डोकं हलवून होकार दिला. कुणालने तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत ऊब होती, आधार होता, प्रेम होतं, पण कोणतंही अनैतिकता नव्हती. काही दिवसांनी त्यांचा साधा पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. फुलांची सजावट, आरत्यांचा प्रकाश, मंगळसूत्रांचा नाजूक स्पर्श, सर्व काही शांत आणि सुंदर होतं. स्वातीने स्वतःच्या हाताने बनवलेली लाल साडी नेसली होती. कुणालने तिला मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा तिचा हात थोडासा थरथरला, पण तो थरका प्रेमाचा होता. विवाहानंतर कुणाल आता स्वातीच्या बुटीकमध्ये पूर्ण वेळ सहभागी झाला. ते दोघे मिळून डिझाईन बनवत ग्राहकांची स्वप्ने साकार करत होते. घरात शांतता होती, प्रेमाची ऊब होती. स्वातीचे आईवडील आता निवांत झोपू शकत होते. आज स्वाती बागेत बसून चहाचा गुटखा घेत होती. कुणाल तिच्या शेजारी बसला होता. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, स्वप्नातील जगापेक्षा तुमची साथ मला जास्त प्रिय आहे. स्वाती हसली. मीही तुला पाहते, तुझ्याच विचारत असते, ती म्हणाली. त्यांच्या नजरा भेटल्या. त्यात प्रेम होतं, आदर होता, समजूतदारपणा होता. हेच खरं रोमांच होतं. शब्दांशिवाय, हावभावांशिवाय, फक्त भावनांच्या भाषेत. आता स्वातीच्या मनात कुठलीही शंका नव्हती, कुठलंही भय नव्हतं. तिला हवे होते ते तिला मिळालं होतं. एक सोबती, एक प्रियकर, एक नवरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची नवी ओळख. भूतकाळातील वादळे संपली होती आणि आता फक्त प्रेमाचा सुंदर सूर्य उगवला होता. स्वाती आणि कुणालच्या लग्नाला आता 6 महिने झाले होते. बुटीकचा व्यवसाय वाढत होता. त्यांनी दोघांनी मिळून एक छोटेसे डिझाईन स्टुडिओ सुरू केलं होतं. स्वाती ग्राहकांच्या संपर्कात असे तर
कुणाल डिझाईन तयार करत असे. एकमेकांच्या पूरक अशी ही जोडी शहरभरात प्रसिद्ध झाली होती. पण स्वातीच्या मनात अजूनही कधी कधी एक विचार येत असे. वयाचे अंतर ती कुणालपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. समाज काय म्हणेल, लोक काय बोलतील, पण कुणालच्या वागण्यात कधीही तिच्या पती दुर्लक्ष नव्हते. उलट तो तिला अधिक समजून घ्यायचा. एके दिवशी संध्याकाळी बुटीक बंद केल्यावर दोघे जवळच्या चहाच्या टपरीवर गेले. तिथे काही शेजारी बसली होती. एका शेजाऱ्याने टोमणा मारला, बघा आई आणि मुलगा चहा पितायत. स्वातीचा चेहरा पडला. तिने उठून जायचा प्रयत्न केला, पण कुणालने तिचा हात हळूवार धरला. तो उभा राहिला, शेजाऱ्याकडे शांतपणे बघितले आणि म्हणाला, ही माझी पत्नी आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला विचारा. तिला नव्हे. शेजारी गप्प बसला. कुणालने स्वातीला घट्ट मिठी मारली. नाही, कारण सार्वजनिक ठिकाणी तो तिला नेहमी आदर द्यायचा. फक्त तिचा हातात हात धरून तिला घरी घेऊन आला. घरी आल्यावर साधी उटपुटली, मग मी म्हणते ना, लोक काहीतरी बोलतात, तुलाही वाईट वाटते. कुणाल तिच्या समोर बसला. त्याने तिचे अश्रू पुसले. मला वाईट कशासाठी वाटले हवे? तू माझ्यासाठी जगातील सर्वात मेहनती, सर्वात समंजस प्रिय आहे. वय ही फक्त संख्या आहे. लोक बोलतील, बोलू दे, पण तू रडशील तेव्हा माझे हृदय पिळवटून जाते. स्वातीने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनातील सर्व संशय हळूहळू विरू लागला. त्या रात्री चंद्र होता. कुणालने स्वातीच्या छतावर नेले. त्याने तिच्यासाठी एक छोटीशी मेणबत्ती लावली. तिचा आवडता चहा बनवला आणि 2 गप्पा मारायला बसला. स्वाती, मला तुला काही विचारायचं आहे. कुणाल म्हणाला, सांग स्वाती. हळू म्हणाली, तू कधी प्रेमात पुन्हा करायचा विचार केला होतास का? म्हणजे मी आणि तू, आपण दोघे म्हणू. स्वातीने माझ्याकडे बघितले. तिच्या डोळ्यात एक कोवळी लाज होती. पण मला भीती वाटते. माझा भूतकाळ सुनीलनं जे केलं त्यामुळे मी घाबरले. कुणालने तिचा हात हातात घेतला. मी सुनील नाहीये स्वाती. मी तुला कधीही दुखावणार नाही. प्रेम म्हणजे शरीराची नव्हे, मनाची जवळीक आहे. मला तुझ्या मनाची जवळी हवी आहे. उर्वरित सगळं नैसर्गिकरित्या घडेल. स्वातीने डोकं टेकवलं त्याच्या खांद्यावर. त्या रात्री ते बराच वेळ बोलले, बसले. कुणालने तिला गाणं म्हणून ऐकवलं. एक वेळ आली तेव्हा स्वातीला झोप लागली. कुणालने तिला पलंगावर नेऊन झोपवलं. त्याने तिच्या कपाळावर एक हळूवार चुंबन दिलं. एक साधं आदराचं चुंबन होतं. तिला ब्लँकेट घातली आणि स्वतः बाजूच्या खोलीत झोपायला गेला. काही महिन्यांनी स्वातीचा वाढदिवस होता. कुणालने तिला एका आचार्याची भेट दिली. एक छोटंसं घर, बुटीक जवळ एक छोटासा फ्लॅट त्याने तिच्या नावे खरेदी केला होता. हे आपल्या दोघांचे घर असेल स्वाती, नवीन सुरुवात, तो म्हणाला. स्वातीचे डोळे भरून आले. तिने कुणालला मिठी मारली. ती मिठी बोलकी होती. त्यात सात्वन होतं, आभार होतं, प्रेम होतं. घराची सजावट करताना ते दोघे खूप हसले. कुठलेही सामान आणताना, भिंतीवर चित्र लावताना, स्वयंपाकघर सजवताना प्रत्येक क्षणी ते एकमेकांसोबत होते. एका संध्याकाळी स्वातीने कुणालसाठी खास खीर बनवली. कुणालने तिला चमच्याने खाऊ घातली. ती हसली, तो हसला. तो क्षण इतका सुंदर होता की वेळ थांबावा असं वाटलं. तुला माहिती आहे स्वाती, मी लहान असताना माझ्या आईला विचारायचो की प्रेम म्हणजे काय. ती म्हणायची, जेव्हा एखाद्याच्या डोळ्यात तुला तुझं संपूर्ण विश्व दिसते तेव्हा समजून जायचं की प्रेम हा आज तुझ्या डोळ्यात मला माझे विश्व दिसते. कुणाल म्हणाला, स्वाती गैरवरून आली. तू खूपच गोड बोलतेस. हे असं बोलत राहिलास तर मी कायम तुझ्यासाठी खीर बनवेल. वचन. कुणालने हात पुढे केला. वचन. स्वातीने हात जोडला. एके दिवशी कुणालची आई रेणुका स्वातीकडे आली. ती स्वातीशी गप्पा मारायला बसली. स्वाती, कुणाल आता खूप बदलला आहे. तू त्याच्यावर प्रेम केलंस, त्याला समजून घेतलंस. पण एक गोष्ट सांगते, त्याला एकदा तुझ्याबद्दल वाईट वाटायचे. तो मला म्हणायला होता, आई मी स्वाती आंटीशी चुकीचं वागलो. त्या रात्री मी झोपेत त्यांना टच केला. मला खूप पश्चाताप आहे. त्याने तुला मार खाल्ल्यानंतर रात्रभर रडत होता, पण आज तो तुझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहे. स्वातीने हातातील काम थांबवले. ती हळू म्हणाली, मी त्याला आधीच माफ केलं आहे रेणुका. मी स्वतः खूप चुका केल्या, पण प्रेमात चुका नसतात, फक्त शिकवण असते. तेवढ्यात कुणाल आत आला. त्याने आईला बघितलं. मग स्वातीकडे काय बोलत होतेस? दोघी तुझी स्तुती करत होते. स्वातीने डोळे मिचकावले. कुणालला हसू आलं. तो आईच्या पाया पडला. मग स्वातीच्या डोळ्यात बघितलं. त्या नजरेत कृतज्ञता होती, प्रेम होतं आणि एक आश्वासन होतं, मी तुला कधीही दुखावणार नाही. आज त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. कुणालने स्वातीच्या जवळच्या डोंगरावर फिरायला नेले. सूर्यास्ताची वेळ होती. संपूर्ण आकाश केशरी आणि गुलाबी रंगात रंगले होते. कुणालने स्वातीचा हात हातात घेतला. हा रंग तुझ्यासाठी आहे.
गुलाबी, प्रेमाचा रंग, केशरी, ऊर्जेचा रंग, तू दोन्ही आहेस. स्वाती हसली, तुझ्या बोलण्यात कविता आहे. स्वाती हसली, तुझ्या बोलण्यात कविता आहे. कुणालने शांतपणे म्हणाला, कविता नाही स्वाती, हे खरं आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, फक्त एक चूक केलेला भूतकाळ आणि सारं दुरुस्त करण्याची इच्छा. पण आज माझ्याकडे तू आहेस. हा बुटीक आहे, आपलं घर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य जगण्याचं कारण आहे. तेव्हा स्वातीने त्याचा हात हलकेच दाबला आणि म्हणाली, मला कधी वाटलं नव्हतं पुन्हा कोणाशी माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलेल, पण तू आलास आणि मला माझा हरवलेला भाग परत दिलास. सूर्यास्ताच्या मंद उजेडात ते दोघं शांतपणे उभे होते. त्या क्षणात शब्दांची गरज नव्हती. ते दोघे परत घरी आले. रात्री जेवणानंतर स्वाती बुटीकचा हिशोब पाहत बसली होती. कुणालने तिच्या मागून येऊन हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला. पुरे आता काम करू नको, तू खूप थकतेस, तो म्हणाला. स्वाती हसत म्हणाली, तू असतोस ना माझ्यासोबत, मग माझा थकवा कुठे राहतो. तेव्हा कुणालने तिच्या गालावर हलकेच स्पर्श केला, पण नेहमीप्रमाणे आदराच्या मर्यादेत. तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मी तुझ्यावर तितकंच प्रेम करतो जितकं तू स्वतःलाही करत नाही. तिने हलकं हसत त्याच्या खांद्यावर टेकलं. घड्याळात 12 वाजले होते. रात्र शांत होती. थंड वाऱ्यात दोघांचा उबदार सहवास अधिक सुंदर वाटत होता. पुढच्या दिवशी बुटीकमध्ये मोठी ऑर्डर आली होती. एका फॅशन शोसाठी विशेष साड्या आणि दागिने तयार करायचे होते. स्वाती थोडी चिंतित होती. एवढी मोठी ऑर्डर कधी घेतली नव्हती. पण कुणाल पूर्ण विश्वासाने म्हणाला, आपण दोघं मिळून काहीही करू शकतो. स्वाती, तू माझ्यासाठी शक्यतेचा अर्थ बदललास. त्यांनी दोघांनी दिवस रात्र मेहनत केली. डिझाईन तयार केले, सुतारांना सांभाळलं, ग्राहकांशी बोलले आणि शेवटी शोचा दिवस आला. स्वातीच्या बुटीकच्या मॉडेल्सने साड्या नेसून जेव्हा रॅम्पवर चालायला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला. प्रकाशात झळकणारी प्रत्येक साडी कुणालच्या डिझाईनची खूण होती आणि त्यामागची प्रेरणा. स्वाती शो संपला. सर्वजण त्याच्या अभिनंदनासाठी आले. काही जणांनी तर दुसऱ्या राज्यातून मोठ्या ऑर्डर्स देण्याची तयारी दाखवली. कुणालने गर्दीतून स्वातीचा हात धरला आणि म्हणाला, बघ स्वाती, हे फक्त माझं नाही, आपलं यश आहे. तुझ्या आयुष्याचा अंधार संपत चाललाय. आता तुझ्या हाताने तू प्रकाश निर्माण करतेस. स्वातीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या रात्री दोघं घरी गेले तेव्हापासून पाऊस पडत होता. थेंबांच्या आवाजात एक शांत लय होती. स्वाती खिडकीत उभी होती. कुणाल तिच्या मागून आला आणि म्हणाला, तू उदास दिसतेस, काय झालं. स्वाती हलक्या आवाजात म्हणाली, मला भीती वाटते कुणाल, की कधीतरी हे सगळं निसटून जाईल. तू खूप चांगला आहेस. तुझं आयुष्य माझ्यामुळे अडत नाही ना कुठे. तेव्हा कुणालने तिला आपल्या दोन्ही हातांत हलक्या ताकदीने धरलं आणि म्हणाला, स्वाती, तू मला थांबवतेस तर नाहीस ना, उलट तूच मला पुढे नेतेस. माझ्या आयुष्याला दिशा दिलीस आणि प्रेम दिलंस, जे मला कधी मिळालं नव्हतं. तुझ्यामुळे मी झालोय, तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला अर्थ आहेस. पाऊस आणखी जोरात कोसळत होता, पण त्या दोघांमधील भिंती वितळून गेली होती. स्वातीने हळुवारपणे म्हणाली, मीही तुला खूप आवडू लागले कुणाल. फक्त तसंच सांगितलंच नाहीस तर माझ्या हृदयात तुझं एक खास स्थान झालंय. काही महिन्यांनी त्यांचं आयुष्य आणखी एक सुंदर वळणावर आलं. स्वातीच्या हातात एक छोटासा रिपोर्ट होता. डॉक्टरने सांगितलं होतं, अभिनंदन स्वाती, तुम्ही आई होणार आहात. ती क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात आनंद आणि भीती दोन्ही मिश्र भावना होत्या. घरी आल्यानंतर ती शांत बसली होती. कुणालने विचारलं, काय झालं. स्वातीच्या डोळ्यातून अश्रू गळाले. ती म्हणाली, कुणाल, तू बाबा होणार आहेस. कुणाल काही क्षण स्तब्ध झाला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर एवढं मोठं हास्य आलं की स्वातीला हसवा लागलं. तो तिला घट्ट मिठी मारत म्हणाला, स्वाती, हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं वरदान आहे. धन्य झालो मी, तू मला हे सुख देणार आहेस. असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या मिठीत एक घर होतं, एक विश्वास होता आणि एक नवं भविष्य. काही महिन्यांनी त्यांच्या घरात एका गोंडस मुलीचा जन्म झाला. तिच्या डोळ्यात स्वातीच्या शांती आणि कुणालचे निष्पाप प्रेम होतं. त्यांनी तिचं नाव ठेवलं सायली. त्या रात्री सायली स्वातीच्या कुशीत झोपली होती. कुणाल दोघांकडे पाहत बसला होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. स्वातीने विचारलं, काय झालं. तो शांतपणे म्हणाला, माझ्या आयुष्यात जे हरवलं होतं ते मला तुझ्याकडून परत मिळालं. तू मला प्रेम दिलंस, घर दिलंस, नाव दिलंस आणि आज तू मला वडील होण्याचा आनंद दिलास. आयुष्याने मला कधी काही दिलं नसताना तू मला सर्व काही दिलं. स्वातीने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आपण दोघांनी मिळून हे जग बनवलं आहे. कुणाल, आता कधीही भीती बाळगू नको, कारण मी आहे तुझ्यासोबत. आणि पुढे सायली आहे. आता त्याचं आयुष्य पूर्ण झालं होतं. भूतकाळातील वेदना आता त्यांचं आयुष्य विरघळून गेल्या होत्या.
स्वातीने पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवला आणि कुणालने त्याच्या प्रेमाने ते विश्वास फुलवलं. त्याचं आयुष्य आता फक्त 2 शब्दात सामावलं होतं. सायली आणि आता 3 वर्षाची झाली होती. तिच्या बाळबोध बोलण्याने घर दररोज फुलून जात असे. तिचे डोळे अगदी कुणालसारखे असरे आणि तिच्या स्वभावात स्वातीचा शांत भाव होता. बुटीक आता मोठं झालं होतं. त्यांनी एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये दुसरी शाखा सुरू केली होती. कुणाल डिझाईन आणि मार्केटिंग पाहत असे तर स्वाती स्टाफ आणि ग्राहकांची जबाबदारी सांभाळत असे. तिघांचं छोटंसं पण सुंदर आयुष्य स्थिर आणि आनंदी झालं होतं. पण सुख आली की काळ कधी कधी एक छोटीशी परीक्षा घेऊन येतोच. एके दिवशी सकाळी कुणालला शहरातील प्रसिद्ध फॅशन हाऊसमधून कॉल आला. त्यांनी कुणालला एका मोठ्या प्रोजेक्टचं काम ऑफर केलं होतं, ज्यासाठी त्याला 3 महिने मुंबईत राहावं लागणार होतं. कुणाल उत्साहाने स्वातीसमोर आला आणि म्हणाला, स्वाती, एक मोठी संधी आहे. पण त्याच्या आवाजात थोडा संकोच होता. स्वातीने विचारलं, सांग ना कुणाल, तू का थांबलास? तू हळू म्हणाला, 3 महिने मुंबईला जावं लागेल. रोज तुझ्यासोबत जेवण नाही, रोज सायलीला झोपवणं नाही, तुमच्याशिवाय राहणं जमणार का? स्वातीने थोडा वेळ त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर सौम्य स्मित आलं आणि म्हणाली, कुणाल, आयुष्य संधी मिळाली की पकडून ठेवायचं. तुझी स्वप्न माझीही आहेत. जा, मी आणि सायली सांभाळू इथलं सगळं. कुणालने तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या डोळ्यात प्रेम भरून आलं. 3 दिवसांनी कुणाल मुंबईला जाणार होता. त्याच्या निघायच्या आधीच्या रात्री स्वाती छतावर उभी होती. वारा हलकेच वाहत होता. कुणाल मागून तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. तुझ्याशिवाय राहणं कठीण जाणार स्वाती, तो म्हणाला. स्वातीने हसत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, मला माहीत आहे, पण तू जे साध्य करशील त्याचा अभिमानच वाटेल. केवळ बुटीक नाही तर तू आयुष्यात खूप मोठं करणार आहेस आणि मी तुझ्या मागे छायासारखी उभी असे. कुणालच्या तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. सायली झोपल्यावर ते दोघे बराच वेळ हातात हात धरून बसून राहिले. दुसऱ्या दिवशी कुणाल निघाला तेव्हा सायलीच्या हातात त्याने ठेवलेली छोटीशी गुलाबी रिबन होती. बाबा, ही माझी गिफ्ट आहे, ती म्हणाली. कुणाल हसला आणि तिला उचलून घेतलं. स्वातीने त्याचा हात घट्ट धरला. म्हणून जा आणि परत येताना मोठं यश घेऊन ये, असं सांगितलं. मुंबईतील काम कठीण होतं, पण कुणालचा उत्साह आणि मेहनत बघून तिथल्या टीमही खुश होती. तिथल्या प्रत्येकाला जाणवत होतं की हा तरुण केवळ टॅलेंटेड नाही तर एकदम जमिनीवरचा आणि शांत स्वभावाचा होता. रात्री जेव्हा त्याला वेळ मिळे तेव्हा तो व्हिडिओ कॉलवर सायलीशी बोलत असे. बाबा, मी आज चित्र काढलं, मी खीर खाल्ली, बाबा, मी आईचं ऐकलं. अशा तिच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकून कुणाल प्रत्येक दिवसाचा थकवा विसरत असे. पण स्वातीच्या चेहऱ्यावर मात्र कधी कधी वेगळा रंग दिसायचा. कुणालच्या अनुपस्थितीला रिकामपणा जाणवे. बुटीकचं काम सांभाळताना तिचा धीर टिकून होता. पण रात्री झोपताना तिच्या बाजूला असलेली रिकामी जागा जास्त बोलायची. एकदा रात्री स्वाती बागेत बसली होती. तिने चंद्राकडे पाहिलं आणि पुटपुटली, कुणाल, तुझ्याशिवाय घरात शांतता नाही आणि शांततेत आवाज खूप येतो, हे तुला माहिती नाही. पण मी आहे तुझ्यासोबत अंतर्मनात. तितक्याच तिचा फोन वाजला. स्क्रीनवर कुणालचं नाव चमकत होतं. हसतच तिने फोन उचलला. त्या रात्री ते दोघे जवळजवळ 1 तास बोलले राहिले. त्याचं काम ती समजावून घेत होती आणि तो एकटी वाटते हे तो न सांगता ओळखत होता. 3 महिने कसे गेले कळले नाहीत. कुणालच्या प्रोजेक्टची चर्चा पत्रकारांपर्यंत पोहोचली होती आणि त्यांचं काम अत्यंत यशस्वी ठरलं. घरी परतण्याच्या आधीच्या दिवशी कुणालने स्वातीला मेसेज केला, उद्या घरी येतोय. एका सरप्राईजसह स्वातीचे हृदय धडधडू लागलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वाती बुटीक बंद करून घरी आली. सायली झोपली होती. तिने दार उघडलं तेव्हा घरात मंद दिवे लागत होते आणि जमिनीवर फुलांच्या पाकळ्यांचा सुंदर मार्ग बनवला होता. त्या मार्गाच्या शेवटी कुणाल उभा होता. 3 महिन्यांनी परतलेला कुणाल अधिक प्रगल्भ दिसत होता, पण त्याच्या डोळ्यातला प्रेमाचा प्रकाश तसाच होता. स्वाती हळूहळू चालत त्याच्याजवळ पोहोचली. त्या क्षणी काही बोलायला शब्द लागलेच नाहीत. कुणालने तिला जवळ घेतलं. तुझ्या वाचून जगणं म्हणजे मनुष्याशिवाय शरीरासारखं आहे स्वाती, मी परत आलोय. यावेळेस कायमच्याच ताकदीने स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. तू आलास म्हणजे माझं जग परत आलं आहे. कुणाल त्यांना एकमेकांना मिठी घेतलं. ती मिठी 3 महिन्यांचा साठलेला विरह वितळत होती. त्यात प्रेम होतं, आश्वासन होतं आणि न संपणारा आधार होता. काही दिवसांनी कुणालने आणलेली सरप्राईज उघड झाली. त्याने त्या मोठ्या ब्रँडसोबत पार्टनरशिपचे करार केले होते. आता स्वाती कुणालचं डिझाईन स्टुडिओ देशभरात ओळख मिळवणारं होतं. स्वातीला वाटलं तिचं स्वप्न इथे संपलं नाही. आता ती आणखी पुढे जाणार होती आणि या सगळ्यांच्या मुळाशी एकच गोष्ट उभी होती, प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठीचा आधार.
कथा इथे थांबत नाही, अजून खूप सुंदर वळण बाकी आहेत. स्वातीने दरवाजा उघडला तेव्हा कुणाल समोर उभा होता. त्याच्या डोळ्यातील घाई, श्वासांचा वेग आणि चेहऱ्यावरचं चिंतेचं सावट पाहून स्वाती थोडी दचकल्यास, कुणाल, एवढ्या रात्री काय झालं? स्वातीने विचारलं. कुणाल काही क्षण काहीच बोलला नाही. तो फक्त स्वातीच्या दिशेने पाहत राहिला, जणू काही शब्दांची सगळी शक्ती हरवल्यासारखा. मग अचानक तो म्हणाला, स्वाती, आज मला खरंच कळलं की काय गमावते मी. स्वाती थोडे मागे सरकली. कुणाल, तू आत ये, असं उंबरठ्यावर उभं राहून कुणालने बोलणं तोडत स्वातीचा हात हलकेच धरला. मी आधी सांगतो, मग तू जे योग्य वाटेल ते ठरव. स्वातीचा हृदय जोरात धडधडू लागलं. कुणालचा आवाज कधी इतका गंभीर, इतका प्रामाणिक वाटला नव्हता. आज ऑफिसमध्ये सगळ्यांनी तुला पाहिलं, तू हसत होतीस सहज. मी बसून विचार करत राहिलो की तुझ्या चेहऱ्यावरचं ते हसू मी किती दिवसांपासून पाहिलंच नाही. स्वातीला क्षणभर काय बोलावं कळेना. कुणाल, मी नाही स्वाती, मला बोलू दे. इतके महिने मी टाळाटाळ केली, स्वतःलाच फसवलं, पण तू मला फक्त एक संधी मागतेस आणि मी ती देण्याऐवजी तुला दूर ढकलत राहिलो. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटत नव्हतं की कुणाल कधी एवढं खुल्या मनाने बोलेल. जर तू तयार असशील तर आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का? कुणालचा आवाज जवळपास कुजबुजेसारखा होता. काही सेकंद आता शांतता पसरली, पण दोघांचे श्वास ऐकू येत होते. स्वातीने त्याचा हात घट्ट पकडला. कुणाल, मी काहीच मागत नाहीये, फक्त एवढंच की आपण दोघांनी पुन्हा एकमेकांकडे पाहावं, मन मोकळं करावं आणि प्रयत्न करावा. कुणालच्या ओठावर पहिल्यांदा हलकसं हसू आलं. तर मग आपण प्रयत्न करूया. स्वातीने हळूच मान हलवली. हो, प्रयत्न करूया. आणि खूप दिवसांनी पहिल्यांदा त्यांच्यामध्ये शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलून गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वाती आणि कुणाल दोघं पहिल्यांदा शांत मनाने, कुठल्याही आरोप तक्रारीशिवाय समोर बसले. टेबलावर 2 कप चहा होते, पण दोघांच्या मनातल्या गोष्टी मात्र उकळत्या अवस्थेत होत्या. कुणाल म्हणाला, स्वाती, काल मी जे बोललो ते फक्त क्षणिक भावनेतून नव्हतं. मी खरंच बदलू इच्छितो, पण मला भीती आहे मी पुन्हा चुकलो तर. स्वातीने त्याच्याकडे स्थिरपणे पाहिलं. कुणाल, आपण दोघंही चुकलो आहोत, पण चुका करून थांबणं म्हणजे नातं संपवणं नाही, तर प्रयत्न न करणं म्हणजेच ते संपवणं. थोडा वेळ कुणाल शांत बसला. त्याच्या नजरेत अपराध होता, पण सोबत तयारीही होती. मी प्रयत्न करेन स्वाती. रोज छोट्या छोट्या गोष्टींमध्येही स्वाती हलकेच असली आणि मी देखील. त्या दिवसानंतर दोघांनी नातं सुधारायचं ठरवलं. स्वातीने स्वतःला पुन्हा हरवून देण्याचा आणि कुणालने स्वातीला कधीही एकटं न पडू देण्याचा शब्द दिला. दिवस गेले, थोडे भांडणं झाली, थोड्या हसण्याच्या संधी मिळाल्या, पण दोघं पुन्हा बोलू लागले, समजून घेऊ लागले. समोरचा रस्ता परफेक्ट नव्हता, पण दोघं चालायला तयार होते, एवढंच महत्वाचं होतं. आणि शेवटी एका संध्याकाळी बाल्कनीत बसून सूर्यास्त पाहताना स्वातीने कुणालच्या खांद्यावर डोकं ठेवलं. कुणालने तिचा हात धरत विचारलं, आपण ठीक होऊ ना? स्वातीने डोळे मिटून शांतपणे उत्तर दिलं, आपण प्रयत्न करत राहिलो तर आपण नेहमी ठीक होऊ. आणि त्या क्षणी त्यांना दोघांनाही लक्षात आलं, नात्याचा शेवट कधी कधी तुटण्यात नसतो, तर नव्याने सुरुवात करण्याचं धाडस दाखवण्यात असतो. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.